हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज मी फुलगोबी आणि आलूची रेसिपी म्हणजे बटाटा आणि फ्लॉवरला मराठीत काय म्हणतात ती मला जरा कमेंट करून सांगा. मला माहीत नाही आहे फ्लॉवरला मराठीमध्ये काय म्हणतात. त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सगळ्यात आधी मी बटाटा चिरून घेतला होता. फ्लॉवर पण व्यवस्थित धुवून वगैरे नीट करून ठेवला होता. मग नंतर कांदे घेऊन चिरले धुवून घेतले. कांदे पण, टोमॅटो, कोथिंबीर सगळं धुवून घेतलं आणि बारीक बारीक कट करून ठेवलं. कढीपत्ता आणला होता. आमच्या खालीच इथे झाड आहे, त्याचा कढीपत्ता आणून ठेवला होता. कोथिंबीर बारीक चिरली. मग गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये 4 मोठे चमचे तेल घातलं. मी हे भरपूर तेल घालते कारण त्याच्यामध्ये मला फ्लॉवर आणि बटाटा हे फ्राय करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी थोडं जास्तच तेल घातलं होतं. पहिला फ्लॉवर सगळा फ्राय करून घेतला. तर इकडे पिहू पिडतच होती, काहीतरी ती बडबडत होती. चाललं होतं तिच्या मस्ती. तिला TV लावून दिली होती मी, तरी पण त्यातच जरा व्योम झोपला होता. व्योमला जायचं बघायचं असं करत करत तुम्ही हे फ्लॉवर फ्राय करून घेतले. तीन चार बॅचेसमध्ये थोडे थोडे घालून फ्राय करून घेतले फ्लॉवर मी. सगळं फ्लॉवर फ्राय करून झाल्यावर तो काढून घेतला आणि मी 2 मोठे बटाटे चिरले होते. मग नंतर ते बटाटे 2-3 बॅचेसमध्ये मी बटाटे फ्राय करून घेतले. फ्लॉवर सगळं झाले आहे. फ्लॉवर काढून आता मी बटाटे फ्राय करायला होते. तेल खूप उडत होतं, एकदम चटचट. मी तिथून टाकून मागत जात होते आणि त्यात मेन प्रॉब्लेम झाला. मला काय हवं होतं काय माहिती नाही. मी फ्रीज उघडायला गेले आणि फ्रीजच्या डोअरवर आमच्या कारभाऱ्यांनी हळद आणि कुंकूचे डबे ठेवले होते आणि ते सगळे पालते. एकदम फ्रीजचं डोअर उघडलं फ्रीजमध्ये सगळे पालते झाले. हे फ्राय करत करत ते आणि पुसून घेत होते मी. व्हिडिओ थोडा फास्ट फॉरवर्ड केल्यामुळे असं वाटत नाही आहे, पण माझं चालू होतं दुसरीकडचं काम. त्यात हा व्योम जरा रडत होता. यायचं, त्याला बघायचं आणि जाऊन करायचं चाललेलं होतं. लास्ट सगळे बटाटे टाकून फ्राय करून घेतले आणि जे सगळं एक्स्ट्राचं तेल होतं ते मी काढून एका वाटीमध्ये घेतलं आणि हे तेल मी नंतर चपाती बनवण्यासाठी वापरणार होते. झालं. तेल ऑलरेडी कडलेलंच होतं आपलं. त्याच्यामध्ये मी मोहरी टाकली, थोडे जिरे टाकले, हिंग टाकलं आणि फ्रेश करी लीव्स, कढीपत्ता घातला मी आणि त्यात धुतला होता. त्याच्यामुळे एकदम जोरातच तेल उडलं होतं अंगावर माझ्या. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये कांदा घातला आणि ते चांगलं ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घेतलं आणि मग टोमॅटो टाकलं. थोडंसं नमक टाकून त्याला झाकून ठेवलं मी. आणि मध्येच प्रॉब्लेम असा झाला की माझं फोनचं स्टोरेज संपलेलं आहे ऑलरेडी आणि हे व्हिडिओ चालू असतानाच मध्ये संपलं. मग मी परत ते थोडे सेकंडचे व्हिडिओ त्यातच तसे केले. हे बंद झाल्यानंतर केले मी परत थोडे सेकंडचे व्हिडिओ. हे सगळं चांगलं ट्रान्सपरंट होईपर्यंत आणि टोमॅटो फुल तेलामध्ये मेल्ट होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. ते भाजून झाल्यावर आपण फ्राय केलेलं फ्लॉवर आणि बटाटा त्याच्यामध्ये घातला आणि नंतर सगळे मसाले घातले. ह्याच्यामध्ये धने जिरेपूड काय घातली नव्हती मी, धनेपूड घातली आणि घरात आम्ही कांदा लसूण चटणी बनवतो ती चटणी घातली. नमक, हळद थोडीशी आणि धनेचे पावडर एवढंच घातलं. आणि इथे माझं ह्या टाईमला बघा, इथे माझं फोनचं संपलं होतं स्पेस. नंतर गरम पाणी घालून भाजी शिजवली आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली.